जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण आहोत वासी नवी मुंबई या ठिकाणी. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलेला असताना सर्व मराठा बांधव मुंबईमध्ये नवी मुंबई वासी या ठिकाणी मुक्कामी आहेत. आपण APMC मार्केटमध्ये सध्याच्या घडीला आहोत आणि आमचे मराठा बांधव स्वतःच्या हाताने या ठिकाणी स्वयंपाक बनवून या ठिकाणी खात आहेत. भाऊ, हे राशन जे आहे तुम्ही घरूनच आणलं होतं का सगळं? बरं, आपल्या बांधवांनी इथे व्यवस्था केली आहे तरी सुद्धा आपण इथे स्वयंपाक करतात म्हणजे काय घरचं खावंसं वाटते म्हणून का? आहे तिकडे पलीकडच्या बाजूला आपल्या सगळ्या बांधवांची व्यवस्था केलेली आहे, परंतु यांना माहिती नव्हतं आणि घरचं खावंसं वाटायला, कारण की मागच्या 5-6 दिवसापासून सतत आपण बाहेरच खात आहात. थोडासा बदल म्हणून या ठिकाणी बघा. आमच्या भाऊ काय नाव आहे तुमचं बंधू? कोण्या गावचे? मला सांगा, घरी कधी स्वयंपाक केला होता का तुम्ही? आज पहिल्यांदा करताय. कोणासाठी करतात हा स्वयंपाक? म्हणजे कधीही स्वयंपाक न करणारा माझा भाऊ, म्हणजे आज या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना आपल्या सर्व भावांची सोय व्हावी यासाठी आमचे सगळे भाऊ या ठिकाणी स्वतःच्या हाताने पोळ्या करतायत. आज कोणती भाजी बनवतायत? वांग्याची भाजी या ठिकाणी बनवलेली. बघा, आपले सर्वजण प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करतोय. आमच्या भाऊने या ठिकाणी उड्डाण टिपण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. दुसरे भाऊ या ठिकाणी पोळी असेल लाटण्यासाठी बनवून देत आहेत. आमचे भाऊ पोळी लाटतायत, पलीकडचे भाऊ या ठिकाणी पोळी भाजतायत. आपण पाहिलं असेल प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने काम वाटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळी टीम खेरड्याची आहे समजा. खेरडा तालुका, जिल्हा परभणी. ओके. त्यानंतर आमचे दुसरे बंधू आपण कोण्या गावचे? पिंपळगाव तालुका बीड आणि जिल्हा तालुका जिल्हा बीड. तर काय बनवतात आज जेवायला? खिचडी बनवतात. बघा, आज खेरड्याचे जे आमचे बंधू आहेत त्यांनी आज या ठिकाणी खास करून खिचडी बनवलेली आहे. आणि पाहत असाल प्रत्येक जणांनी या ठिकाणी काम वाटून घेतलं. सगळं रॅशन गावाकडे घेऊन आलं. किती दिवसाचं रॅशन आहे तुमच्याकडे आता? एक महिना पुरेल एवढे रॅशन आहे. जर गरज पडली तर गावाकडून आणायची सुद्धा या ठिकाणी तयारी आहे. आता हे जे रॅशन आहे किंवा हे वाहनांची जी व्यवस्था, किती वाहन आहेत आपली? 4 वाहन आहेत. मग 4 वाहनासाठी तुम्ही कोणी का लोकप्रतिनिधीकडून मग कसं नियोजन लावलं खर्चाचं? सगळं वर्गणी केली आमच्या गावातून सर्वांनी वर्गणी केली. म्हणजे काही भाऊ असे असतील की जे येऊ शकले नाही, त्यांनी पैशाच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा गहू तांदूळ असतील किंवा पीठ असेल याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मदत केली. बघा, काही जण आमच्या मराठा बांधवांना विचारतात की मराठा आंदोलन जी आहेत किंवा आम्ही आंतरवाली सराटीला गेलेलो असू किंवा आम्ही मुंबईला आलेलो असू तर हे कोणीतरी स्पॉन्सर करतं, यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे असं म्हणलं जातं. पण त्या लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही चोर तुम्ही आहात. तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचार करता, जेलमध्ये जाता आणि परत आम्हाला विचारता, आमच्या कष्ट करणाऱ्या भावांना या ठिकाणी विचारता की तुम्ही या ठिकाणी विचारताय की तुम्हाला तुमच्या लढ्यासाठी कुणीतरी पैसे पुरवते. भाऊ, तसं नाहीये. आमचे गोरगरीब मराठे आहोत. आम्ही स्वतः कष्ट करतो. कष्टाचे, घामाचे, श्रमाचे जे पैसे आहेत ते पैसे घेऊन या ठिकाणी आम्ही खर्च करत असतो आणि आम्हाला काही 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची गरज नाही. माझे भाऊ या ठिकाणी या मोकळ्या जागेमध्ये झोपणार आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये वगैरे जाणार नाहीत. स्वतःच्या हाताने या ठिकाणी स्वयंपाक करतायत. आपण पाहिलं असेल प्रत्येकाने काम वाटून घेतलंय आणि या ठिकाणी स्वयंपाक करतायत आणि आनंदाने या ठिकाणी ते खाणार आहेत. तर भावांनो, एकदा जरा ज्या लोक विचारतात ना सभेला पैशाला खर्च कुठून, म्हणजे आपला हे जे सगळं वारी आहे त्या वारीसाठी खर्च कुठून येतो, त्या लोकांना एकदा जर आपला आवाज दाखवून द्या. एक मराठा, एक मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. सुरतासा थांबूयात. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा. धन्यवाद.